आणि पहलगाम हल्ल्याचं उत्तर देण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं। हे ऑपरेशन राबवत भारतानं केवळ पहलगाम हल्ल्याचाच बदला घेतला असं नाही, तर काही जुने हिशेब सुद्धा चुकते गेल्यात। पाकिस्तानमध्ये शिरून लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचं हेडक्वार्टरच उद्ध्वस्त केल्यामुळे दहशतवाद्यांचं कंबरड मोडलेलं आहे। हा हल्ला इतका घातक होता की 150 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। अब आतंकी आकाओं की कमर तोड़ कर रहेगी। ऑपरेशन सिंदूर राबवून भारतानं पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या फॅक्टरीला सुरुंग लावला। भारत आपल्याला थेट घरात घुसून मारेल याची दहशतवाद्यांनी कदाचित स्वप्नातही कल्पना केलेली नसेल, पण भारतानं हे मिशन फते करत दहशतवाद्यांना त्यांच्या घरातनं थेट यमसदनी धाडलं। भारतानं दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवरती केलेल्या हल्ल्यात 150 दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। यापैकी मुझफ्फराबादमध्ये 28, कोटलीमध्ये 100, मुरिदकेमध्ये 19, बहावलपूरमध्ये 40 तर लिपामध्ये 12 दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन सिंदूरमधनं झालाय। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला हा इशारा सत्यात उतरवला। ऑपरेशन सिंदूर हा फक्त बदला नव्हता, तर सीमेपलीकडच्या दहशतवादाला दिलेली सणसणीत चपराक होती। ऑपरेशन सिंदूर मधनं दहशतवादाचा गाभाच भारतानं उद्ध्वस्त केला। या एकाच ऑपरेशनमधनं भारतानं दहशतवाद्यांचा खात्मा तर केलाच, सोबतच दहशतवाद पोसणारी जमीनही उद्ध्वस्त केली। भारताने यावेळेला दहशतवाद्यांवर टार्गेटेड अटॅक केला। जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर मुख्यालयानं पुलवा आणि पहलगाम हल्ल्यांचा कट रचलेला, त्यामुळे हा संपूर्ण तळच भारतानं उद्ध्वस्त केला। तर कोटली कॅम्प नवीन दहशतवाद्यांच्या भरतीचं केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र होतं, त्यामुळे कोटलीतल्या हल्ल्यांमुळे दहशतवाद्यांच्या नव्या भरतीवरती चाप लागणार आहे। तर लिपामधल्या हल्ल्यामुळे भारतातली घुसखोरी कमी होणार आहे। या हल्ल्यानं भारतानं सर्वात मोठा दणका दिलाय तो जैश-ए-मोहम्मद आणि मसूद अझहरला। आजवर जैशनं भारतात घडवलेल्या हल्ल्यात अनेकांनी जीव गमावला। 2001 साली जैशच्या दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला। 2016 साली पठाणकोटच्या हवाई तळांवर हल्ला झाला। 2016 साली उरी हल्ल्यामागचा हात जैश-ए-मोहम्मदचाच होता। 2019 साली पुलवामाचा हल्लाही जैशनंच घडवून आणला। तर 2025 सालचा पहलगाम हल्ला सुद्धा जैशच्याच गोटात शिजलेला। त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि मुत्सद्देगिरीच्या दबावापासून ते थेट लष्करी कारवाईकडे वळण्याचं भारताचं प्रतीक सुद्धा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।